नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. बीड जिल्हा प्रतिनिधी दादा धनवे यांच्या विशेष रिपोर्टमध्ये आपले स्वागत. बीड शहरातील नाळवंडी नाका ते पिंपळनेर मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नगरपालिकेची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून त्या ठिकाणी 1.5 ते 2 फूट खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे वाहनचालक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग बीड, नाथापूर, पिंपळनेर आणि माजलगाव या भागांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. याच मार्गावरून आदित्य मेडिकल कॉलेज, खंडेश्वरी मंदिर, शासकीय ITI, MIDC आणि नवीन मोंढा परिसरात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. फुटलेल्या पाईपलाईनमुळे रस्त्यावर सतत पाणी वाहत असल्याने खड्ड्यांची संख्या आणि खोली वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांनी नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून रस्त्यावरील खड्डे भरावेत, तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी नगरपालिका प्रशासन नेमकी कोणती कार्यवाही करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामनसह बीडमधून जिल्हा प्रतिनिधी दादा धनवे यांच्यासह एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. आता एक मोठी गाडी येते आणि त्या मोठी गाडी अक्षरशः खड्ड्यातून तिला जावं लागत आहे एक कडीने. आता महाराष्ट्र शासनाची ही गाडी गेलेली. महाराष्ट्र शासनाच्या गाडीला सुद्धा हे लक्ष यायला पाहिजे. नगरपालिकेचा कचरा झाला, या ठिकाणी नाले सुद्धा नाही. हे जे पाणी येत आहे ते पाणी सगळं फुटलेलं नळाचं पाणी, पाईपलाईन अक्षरशः या ठिकाणी फुटलेली.